हॅलो फ्रेंड्स, मी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आणि मी आज करत आहे गावरान तडका थालीपीठ. तर हे पहा मित्रांनो, मी थालीपीठासाठी पूर्ण सामग्री तयार केलेली आहे. हे पहा, याच्यामध्ये ज्वारीचं पीठ, गव्हाचं पीठ आणि डाळीचं पीठ टाकलेलं आहे. थोडासा ओवा पण टाकायचा की त्यामुळे थोडीशी चव येते. आणि हे पहा, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि कांद्याची पात तुमच्याकडे असली तर टाकायची, नाही टाकली तरी पण चालेल. आणि काही लसण थोडासा कुटून टाकायचा, त्याच्यामध्ये ज्वारी, त्याच्यामध्ये जिऱ्याचं पीठ काय याच्यामध्ये असा लसण बारीक टाकायचा करून, कारण तर नाही का, लसणामुळे खूप छान आपल्याला चव येते आणि मुलांना पण खूप आवडते खायला. त्याच्यामध्ये हे बघा, आता थोडंसं मीठ आपल्या चवीनुसार, आपल्याला जसं आवडतं, कुणाला जास्त कुणाला कमी तसं टाकायचं. आणि तिखट टाकायचं, कुणाला तिखट आवडते त्याच्याप्रमाणे टाकायचं. मी इथं 2 चमचा टाकलेला आहे. थोडीशी हळद टाकायची. आणि हे आपण जे टोमॅटो ते घेतलेलं आहे ते याच्यात मिक्स करायचं. हे पहा, हे असं पूर्ण एकत्र करून असं मळून घ्यायचं, म्हणजे बरोबर छान लागते. आणि आपण थोडं थोडं हळूहळू पाणी टाकत राहायचं, नाही गेलं तर जास्त झालं तर पातळ होते. त्याच्यात थोडंसं आपलं गोड तेल टाकायचं, त्यामुळे थोडंसं ठिसूळ आणायचे, छान लागते. हे पाणी असं हे पीठ मळून घेत आहे, असं व्यवस्थिशीर मळून घ्यायचं की आपलं थालीपीठ मोडणार नाही. असं हे मुलांना खूप खायला आवडते. पहा, माझ्या मुलीला तर खूप आवडते खायला. झटपट होते आणि खमंग राहते, मुलांना पण खूप आवडते. आणि हे मुलांना खायला खूप पौष्टिक पण असते. दुकानावरले बिस्किट पहा, असं एकदम छान हे पीठ आता मी मळलेलं आहे. आणि आम्ही गावाकडे नाही का पातेल्यामध्येच लावतात थालीपीठ. आता तुम्ही कशात लावता ते काय माहिती नाही आहे, पण तरी पण या थालीपीठ एकदाच पातेल्यामध्ये नक्कीच लावून पहा, कसं छान होते ते बघा. पूर्ण असं थोडंसं तेल टाकायचं आणि हे तेल असं पूर्ण भुवण्या पातेल्याला लावायचं. आणि असं पिठाचा एक छानसा असा गोल प्रकार करून घ्यायचा, असा गोल करायचं. आणि पातेल्यात टाकून त्याला असं असं मी पूर्ण थालीपीठ लावलेलं आहे. आणि याच्यामध्ये असं एक छोटंसं छिद्र करायचं, त्याच्यामुळे थोडंसं वाफ हे होते आणि छान प्रकारे आपलं हे थालीपीठ भाजले जाते. केलेलं आहे. आणि गॅस एकदम फुल करायचा नाही, थोडा असा मध्यम मध्ये बारीक करून ठेवायचा. आणि त्याच्यावर एक झाकायची ताटली घ्यायची आणि झाकायची. हे पहा, आता हे आपलं थालीपीठ पूर्ण तयार झालेलं आहे. हे पहा, किती छान असं मस्त मस्त वास यायलाय, खूप छान वास यायला आहे, खमंग खमंग. असं त्याला पूर्ण बाजूनं असं अगोदर बाजूनं असं पूर्ण काढायचं, जेणेकरून थालीपीठ मोडणार नाही. असं छान खरपूस छान भाजून घ्यायचं. हे पहा, किती छान असं थालीपीठ आपलं निघालेलं आहे आणि खूप छान तयार झालेलं आहे. असे किती छान असं छान छान भाजलेलं आहे. असं भाजायचं की जेणेकरून आपलं पोट पण दुखणार नाही, मुलांना पण सहन होईल पोटाला. याच्यावर आपण शेंगदाण्याची चटणी, खोबरची चटणी. तर मला नक्कीच सांगा की तुम्हाला हे थालीपीठ करायची प्रक्रिया आवडली की नाही, आणि तुम्ही कशा. तर तुम्हाला ही प्रक्रिया आवडली असली तर मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा, आणि नक्कीच हे थालीपीठ तुम्ही करून पहा, खूप छान होते.